आणि आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक सर, आत्ताच्या पॉइंटला हे युद्ध किंवा युद्धबंदी किंवा जी काही परिस्थिती आहे नेमकी कोणत्या दिशेने जाते असं दिसतंय आपल्याला? नक्कीच विक्रांत, आत्ताची जर पोझिशन आपण त्या ठिकाणी पाहिली तर युद्ध अशा स्टेजला आहे ज्या ठिकाणी इराणचं सामरिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रचंड नुकसान झालेलं आहे, म्हणून इराणला सुद्धा या युद्धामधून बाहेर पडायचं आहे. तर दुसऱ्या बाजूला ज्या प्रकारचा आंतरिक आणि जागतिक दबाव डोनाल्ड ट्रम्पवर येतोय त्या अनुषंगाने डोनाल्ड ट्रम्पला सुद्धा या युद्धातून बाहेर पडायचं आहे. पण सर्वात महत्वाचा मुद्दा, आपले जे सपोर्टर्स आहेत, आपली जी एक प्रकारे कॉन्स्टिट्युएन्सी आहे, त्यांना अशा प्रकारे दाखवायचे की हे युद्ध आम्हीच जिंकलो आणि आमच्याच अटी शर्तींवर आम्ही हे जिंकलो. म्हणूनच मागच्या काही आठवड्यांपासून एक प्रकारे विजयी मुद्रेनं वेगवेगळ्या प्रकारची विधानं ही डोनाल्ड ट्रम्प कडून येताना दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला इराण सुद्धा अशा प्रकारची भूमिका घेतोय की असं त्या प्रकारे इंडिकेशन मिळू नये की आम्ही हे युद्ध त्या ठिकाणी हारतोय. म्हणूनच इराण त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगतोय की एनरिच्ड युरेनियम आम्ही कोणाच्याही हातामध्ये देणार नाही. चायनाला एक प्रकारे त्या हँडओव्हर करण्याच्या ज्या बातम्या येत आहेत त्या पूर्णतः चुकीच्या आहेत. अमेरिकेला आम्ही ते एनरिच्ड युरेनियम देणार नाही. होर्मुझची सामुद्रधुनी आम्ही खुली केलेली आहे, अशा प्रकारचं विधान त्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केलं होतं. पण आता मोहम्मद गालिबाफ म्हणतात की जर अमेरिका नेव्हल ब्लॉकेड सुरू ठेवत असेल, म्हणजेच एक प्रकारे इराणची आर्थिक नाकेबंदी जर अशाच प्रकारे सुरू राहत असेल तर आम्ही सुद्धा होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करणार नाही. म्हणजेच एकूण अशा प्रकारच्या इन्फॉर्मेशन वॉरफेअर किंवा परसेप्शन मॅनेजमेंटच्या माध्यमातून एकमेकांवर दबाव तंत्राचा हा त्या ठिकाणी भाग आहे. आणि माझ्या मते येणाऱ्या काही दिवसांमध्ये पुन्हा चर्चा होईल आणि या चर्चेमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा असेल की इराण आपल्यावरची आर्थिक बंधनं कशी सैल त्या ठिकाणी करता येईल. तर दुसऱ्या बाजूला मला वाटतं की बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये सुद्धा जॉईंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून आपलं काही आर्थिक हित साध्य करता येतं का, असा सुद्धा अमेरिकेचा प्रयत्न असेल. एकूणच या विधानांच्या माध्यमातून हा दबाव तंत्राचा भाग आहे आणि जास्तीत जास्त अटी शर्ती आपल्या पारड्यात कशा पाडून घेता येतील यासाठीच अशा प्रकारची विधानं दोन्ही बाजूने केलेली आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहेत. सर, या युद्धामध्ये आणखी पुढे काय काय होतं हे सगळं आपल्याला पाहायचं आणि वेळोवेळी तुमचं विश्लेषण सुद्धा समजून घ्यायचंय. धन्यवाद तुम्ही आज केलेल्या या विश्लेषणासाठी.